फोडलीस? नाही आता नाही फुटली. फोडली तूच ना. ती असते म्हणजे तू आत्ताच फोडली ना? नाही आता नाही. मग हे बघ मामा आल्यानंतर. ही फोडली कोणी मोटर? मग मामा आल्यानंतर. तू आत्ता फोडली का नाही ते सांग. नाही. मग आत्ता कशी काय तिथं ते सांग मला लवकर सांग. नाही. पटकन बोल, पटकन बोल, बोल लवकर. अरे काय मला? आवाज कमी. चुप चुप चुप. तुला पण जास्त आलाय जास्त. काय आलं पप्पाला? जास्त जास्त. काय बोलला? काय झालं? पप्पाला जास्त झालं असं बोलला. काय झालं? बोल बोल बोल. तू त्या खेळाला हात का लावला ते सांग मला पहिलं. हा पहिला आरशात बघून घ्या तुम्ही. अरे किती गरम होतंय बघ तेच ना. म्हणलं पहिला आरशात बघून घ्या. राजेश खन्ना दिसतंय आरशात बघून घ्या पहिलं. तू काय मारू नका मार कशाला. इथे बस रे. चमचा घेऊन ये सम्राटचा. चमचा स्वतःसाठी फॅन लावलाय. कोणासाठी लावलाय? स्वतःसाठी. तुम्ही लावला? तू लावला? तुम्ही लावलाय. ही हवा कुठं चालली? समोर. तुमच्याकडे येते मी बसली तुम्ही बसलेत. समोर पण नाही ते खाली चालले. कूलर करा ना चालू. ते कूलरला का आलं? काय माहिती काय कसं काय बंद पडलंय. अरे झालंय त्याला तुला काय माहिती. झालंय कूलर खराब झालाय. हॅलो हा बोल. आहे पप्पाने खराब केला. हॅलो अरे ये ना पाणी माझ्या घेऊन. मताने ना उद्या रविवारी उद्या बहुतेक येणार ऑफिसला. हे लक्षात घे. पाणी घेऊन ये लवकर. आला का? तो एक घंटा खेळत बसल मग येईन. हळू 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 हळू. मी जातो तिकडं. थांब जरा. चट चट बंद कर ना मग. मोठा झाला तो आता कर चट चट करायचं. मम्मी हे ना हे बघ हे ना हे हातावर लावत आहे असं. हातावर लावल्यानंतर ना असं त्याचं टिकतं हे. असं का? हे बघ आणि एक जादू दाखव. नको हे बघ ना. नको. मी तुला नाही म्हणलं तरी जादू दाखवतोस. मी नको म्हणले तुला. हे बघ ना लागलं पप्पाला. अरे सुटलं ना पप्पा डायरेक्ट फटकन फटाफट हे ठेवेन. बघ ते लागले ते. तेच बोलले बघ परत. बाई हे बघ मी चालू करू शकतो त्याला. हॅलो गाईज. तिथे पालचल आलं. पालचल आलेलं आहे आमच्या इथे आज. मला पहिल्यांदा अनबॉक्सिंग करायला सांगितलं मांडवली. पहिल्यांदा तुझी शेवट एकच ठीक आहे. एकच हा बस. आमचं आता फ्लिपकार्टचं पालचल आलेलं आहे. आम्ही पालचल ओपन करतोय. हॅलो म्हणलो ना हातोडी असेल. तरी मला आवाज येतो. हातोडी हातोडी बंद आहे कमर. मी तुला बोललो ना हातोडी भाई. तुझा भाव कधी नीट खोल पडेल खाली सगळं त्या साईडून. आता वाईफचं कसं म्हणणं आहे का आपण स्वतःहून कसं त्यांना म्हणायचं. तुला का हे झाला विषय. मी लास्ट टाइम आपण भेटलो मी त्यावेळेस सांगितलं पण चल बंद कर. चल ब्लॉक. हसबंडचे टूल्स फायनली इकडे आले. मला वाटलं की माझ्यासाठी काहीतरी मागवलं आणि बघू शकता तुम्ही इकडे त्यांचे टूल्स आलेले आहेत जे इलेक्ट्रिशियन प्लंबरचे असतात. इलेक्ट्रिशियन प्लंबिंग ना गाडी बिडी खोलायला लागणार रे. अच्छा गाडी बघा ते पण माहित नाही मला. आता मी सांगतो तुला दाखव इकडे. हा कशामध्ये ठेवण्यासाठी घेतले? गाडीमध्ये. आणि गाडीत ठेवून काय पूजा करायची? अरे पागल गाडीच्या कामासाठी लागतं. गाडीच्या कशासाठी? नक्की का? नाही एका पोरीला गिफ्ट द्यायचंय ना म्हणून. तू का सगळं काढतोस ते? लावतोय मी ते. पण एवढे काय कामाचे स्टूल? अरे सगळे वेगवेगळे ते साईज. एकच साईज. किती रुपयाला आहे? 300 पर्यंत.
किती फुकटचे पैसे वाया घालायचे काम करतो माझा नवरा. लाली लिपस्टिक पेक्षा तरी ते फुकट नाही जात. लाली लिपस्टिक फुकट आहे का? मग ती मग आता हे शूट बिटला लाली लिपस्टिक कामाला येत नाही. अरे मग हे काय माहितीये का तुला? शूटच्या वेळेस लाली लिपस्टिक कामाला येत नाही अरे का? शूट वाले पण हे तू माझ्या कामाचं येत आहे. नाही का? मग याच्या- माझ्या कामाचं कसे काय बोलले तुम्ही? हा, मग तू आणि बोलली मी रोज लाली लिपस्टिक लावते. रोज नाही लावत. हा मग हा पण मग हे माझ्या कामात माझं उपयोगी फक्त येणार. व्हिडिओच्या वेळेस लाली लिपस्टिक असते. मला लाली अरे लिपस्टिक हे आवडते का? मला उपयोगी येणाऱ्या वस्तू आहेत. मग माझ्या पण उपयोगी ज्या येणाऱ्या वस्तू आहेत त्यांच्यावर बोलायचं काय? नाही. या सगळ्या गोष्टी उपयोगी येणार आहेत. तुझं मला बी काय? बोलायचं नाही. काय बोला? अरे साईज नुसार टाक. काय हा. सगळं साईड दिसते रे लिहिलं. MM वर आहे सगळे ते. लिहिलं कुठे MM? हे काय 8 mm आहे. सेकंड वर नाही लिहिलं. असं जसं तुझं तुझ्या ह्याच्यात आहे ना तसं माझं सामानाच्या ह्याच्यात मग आहे. तुम्ही माझं काय याच्याबद्दल बोलले पण? मग तू का बोलली फुकट पैसे वाया लाली घालवले? लिपस्टिक वरनं बोलायची गरजच नाही म्हणजे मग असं आहे का? फुकट पैसे मग वाया आता बोलू का ब्लॉग मध्ये? मग बोलू का मग? हा पैसे वाया कशी बोलली तू नाही गेली? बोलू का मग आता? कशी काय बोललीस तू? बोलू का? मी तुला काय सांग बोलू का? आता सगळे ब्लॉग बघतात. बोलू का? जेवढं सांगेल तेवढं काम कर. छान. काय कुठं काय काय कामात धंदे मला तुला अर्ग केलं. हा मी काय बोलते? काय बोल? पैसे द्या मला, स्टेशनला जायचंय. काय आहे टेन्शन? घागराचं लटकन आणि ते घ्यायचंय मला. स्कूलावर कुठे गेला? काय बोलते? अरे बाई. मग कधी देताय? कधी देताय? लगेच चालली का तू? लगेच चालले नाही. किती वाजता जाणार आहे? आ? किती वाजता जाणार आहे? मला बस सांगितलं की आवर जाऊ म्हणून पोरांना कपडे घ्यायचे. अरे पण मग उन्हात आणत जाशील का? ऊन किती मारण्याचं बाहेर? तिच्या नंतर हा, तर मग 3:30 नंतर निघ. ऊन एवढं कडक आहे ना बाहेर. माझं पण मेकअपचं आणायचं सामान. मला टोटल 1,500 रुपये द्या. किती पाहिजे? 1,500. पैसे आले आवाज. हा पैसे आले तुम्ही पैसे आले तुम्ही? त्याचं तुला कसं ते? आहो पैसे आले का? मग? माझ्यासारखं गरीब कोणच नसेल. अरे तुमच्यापेक्षा गरीब मी आहे. अरे रोज माझा रोज बी त्या विचार मॅक्सच्या करा. घालते, रोज रोजचे तेच कपडे घालते. माझा बी विचार करा. मी बी गरीब तू आहे. तर पैसे आलाय रे बाबा, तुझं बोलूच नकोस. हा ना. मीच पैसे आला सगळ्यात मोठा पैसे आला तू आहे बघ. माझा नवरा किती गरीब आहे बघितलं, टूल्स घेतलेत बघितलं. विचार कर पैसे कुठं घालायचे तुझ्या नवऱ्याला विचार. तेच बोलली बघ कसे टूल्स वापरणार नाही तू मला विचार. हा नाही वापरणार नाही, फेकायला आणले ते. नाही वापरणार. मी सांगते ना, मोजून एकदा दोनदा होते ते. दादू आहे ना, माझा पोरगा आहे ना, एक ते गुण इथं काढून राहणारच तिकडे नाही फेकन. पहिली गोष्ट. ते एक सामान काढून तिकडे वरतं राहणार आहे फेकन. सगळं. अरे कसं आहे माहिती का ते मी तुला सांगतो. एकदा ते ट्राय करतील त्या आईला बसवणच झाले. बसन हा वहिनेच झाले. दे टाकून टाक गाडी. दे त्याला खेळायला. खेळल तरी पोरग. माझ्याकडे बघा पावडर लावला आहे. बा आमचा कोणता रात्री तो हिरो राजपाल यादव. राजपाल यादव पावडर लावा लागलाय आमचा. अरे पण हे बंद केलं तर परत पडणारच हे. मग तू कशाला एवढं सिस्टमॅटिक लावतोय? मला माहिती का, मी ते ओपनिंग करायला गेली तेव्हाच मला समजलं की ते नाही पडणार. हा, ते उलट कर इकडं. मग ते उलटा गेलं तर हा पडणार. मग कर कर ते उलट कर. पडणार ते. कर ना, हे असं उलट कर. मेहनत केली का मेहनत केली म्हणजे कर ना, होणार ते तसं. परत ना. परत होणार ते तसं. काय काय फायदा नाही झालाय तू सांगू. काही फायदा नाही झाला. काहीच नाही. असेच वाया जाणार आहे, असेच वाया जाणार. बघा मी तुम्हाला सांगतो. कुठं आहे? लोकेशन कुठे आहे तुमचं? मला असं वाटलं की माझ्या स्वतःसाठी काहीतरी आणलंय. मला वाटलं फोन घेतलाय का काय घेतलंय, की मला काहीतरी गिफ्ट घेतलंय. मला ओपनिंग करायला चाय पिती गपचूप. शानपणा करू हो, चाय पी. बघा मी त्याला चाय दिली, त्या बघा त्याने चाय तशीच ठेवली बघा. ओय शहाणपणा. हा मग त्याच्यात दूध टाकन पी. यार कोण चालू? फोन चालू. काय बोलतो? रोजचं डेली रुटीन काय? बघा बघा कसं कसं माझ्या सामान मधलं चेक करतो. बघा इकडे पैसे कुठे घालत ते. बघितलं माझं मेकअपचं जे सामान आहे त्याच्यामध्ये किती महाग महाग लिपस्टिक आहे, किती काय काय आहे. आणि तू तुझ्या गर्लफ्रेंडला घेऊन देतो ते. मी नाही घेऊन देत. ती बघते ब्लॉग. ती सांगाल तुला. ब्लॉग बघते, कमेंट करायला लाव मग मला.
कमेंट नाही करणार. का नाही कमेंट करणार? दाजी नाही राबवते, दाजी काय दाजीचं चॅनल आहे का? माझं चॅनल आहे. दाजी कमेंट वाजत बसतात तुझे. दाजीला कमेंट नाही दिसत माझे. दाजीचे टीव्ही मध्ये अकाउंट आटायचे, त्याच्यामुळे दाजीला कमेंट नाही दिसत. काय मग काय बेत आहे आजचा? आज रविवार आहे आम्रपाली. मग काय म्हणणं गिणणं काय? रविवार कसं तुला काय वाटतं, काय असं म्हणजे रविवारचं जेवायला काय बनवू? रविवारचं जेवायला डाळ भात बनवू. काय बोलली? डाळ भात. मग एक काम कर, दुपारी तू जेवण कर, मला जरा काम आहे बाहेरच, मला उशीर होईल संध्याकाळी यायला. चालेल. उशिरा म्हणजे किती? 12, 1, 2, 4, 5, 6, 7. 12, 1:30 पर्यंत येईल. चालेल. दुपारी पण काय मी जेवणार नाही आणि संध्याकाळी पण नाही. चालेल. दादा ऐकतोय ना? आपण घरी आता मी चाय बनवतो, मला चाय होती. मोठ्याने बोलत जा रे जरा. आमच्या इथं खुसफुस नाही चालत. मोठ्याने बोलत जा. मला आवाजच कळतो. मी काय बोलतो ऐक, जातो मटण घेऊन येतो, हम्म. मटण बनव हम्म. आणि मग मटण खाऊ. मटन हा. मटन बनवू आज. हम्म. ठीक आहे, घेऊन या. आज माझ्या मिस्टरांची लय दिवसानंतर मटन खायची इच्छा झाली. काय आणू? पाया आणू? पोटात मुंडी आणायची का दुखल्यापासून काय नाही ना आणायची? हो, पोटात दुखल्यापासून मटन बंद होतं ना. हम्म. काय आणायचं? दादा बोकड्याची मुंडी दादा आणायची का पोटात काय? दुखल्यापासून मटन आणि चिकन बंद होतं ना. काय आणायचंय? मुंडी आणू बकऱ्याची का दुसरं काय आणायचंय? बघा काय आणायचंय. मी हे आणू बनवून- का? सीना घेऊन येतो. सीना. छाती आणतो. छात त्यालाच सिनेमा साप, बघायला छाती सापाचं आणतो. साप घेऊन बकराचं. बघा काय ते. आणि आज संडे आहे. चावी बनवून घ्या ना व्हायची. कारण चिकन वगैरे तर नाही खायला लावले मला म्हणून होतं. त्यापेक्षा मग बकराचं मटण मटन आणू. मी आलो जाऊन बकराचं मटण घेऊन येतो. चला तुम्हाला आज मी मटन करायला दाखवते कसं काय ते. मी पहिले पण टाकलेलं आहे, पण ठीक आहे. परत पुन्हा आपल्या आजच्या व्लॉग काय मध्ये अजून काय आणायचंय का? मटणाची भाजी. मटण आणि दुसरं काय आणायचंय? नारळ आणा. नाही नारळ आहे ना. मग दुसरं काय पाहिजे तुला? कोथिंबीर नाहीये, कोथिंबीर आणा. अजून काय पाहिजे? आणा जे जे सामान लागतं. मटन मसाला आणा. मी आलो लगेच घेऊन. मग मी तसंच का तुला आणून देतो, मग कामावर निघतो. 11 वाजले, आज लेट झालं काम. सो इकडे मी मटण एकदम स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि इकडे सामान माझं कटिंग चालू आहे. पहिले कांदा कापून घेते. कांदा कापून मस्तपैकी फोडणी देते अद्रक लसणाची पेस्ट सोबत, जसं आपण डेली करतो तसंच. आज काय माहिती माझ्या मिस्टरांना मटण खायची इच्छा झाली, सो मग हे करून घेते आणि मग मी पुन्हा तुम्हाला दाखवते. तर इकडे आपण कापून घेतलाय कांदा आणि कोथिंबीर. त्याच्यासोबत आपल्याकडे आहे लसूण अद्रक पेस्ट. त्याच्याने आपण आता तर इकडे मटण मी शिजवायला टाकलेलं आहे, तुम्ही बघू शकता किती भारी तरी आलेली आहे. फक्त नॉर्मल शिजायला घातले मी. चिकन नाही मटण. ते चिकनची सवय पडली ना, तर चिकनच येतं सारखं तोंडात. आणि आमच्याकडे माकडं आले, तिथनं सारखे माकडे येता जात आहेत. भीती वाटते. जाळीची जी अरे खिडकीची जी जाळी आहे ती लावावं लागेल. आणि इकडे पण आलेले आहेत वरती, सो लक्ष ठेवावं लागेल, कारण की एखादं चुकून घरात जर आलं ना मग विचारायला नको, कारण की ते लोक घरात पण येतात. तर शिजवायला टाकले. आता मी बनवते मसाला, जो मी रेग्युलर बनवते तोच. तुम्ही बघत राहा ब्लॉग. येताला कुकर लावते. आता हे एका हाताने मला नाही जमणार, सो जमलं लावायला जमलं. लागले ना? लागले. शिट्टी होते म्हणजे लागलेला आहे. सो चला, आपला मसाला रेडी झाला आहे. रेडी म्हणजे मी फ्राय केला आहे मसाला. तुम्हाला दाखवते मी फ्राय केलेला मसाला, जो डेली मी फ्राय करते तोच. पण मी ह्यावेळेस जरा वेगळं टाकलेलं आहे, तुम्हाला दाखवते मी. हे बघा, ह्याच्यामध्ये मी जो तुम्हाला कांदा दाखवला होता, लांब चिरलेला कांदा, खोबरं म्हणजे जे की नारळ होतं ते नारळ, अर्धा वाटी होतं नारळ,
कोथिंबीर, अद्रक लसूण पेस्ट, हळद, लाल मसाला आणि चण्याची जी डाळ असते ना ती डाळ थोडीशी होती म्हणून मी ती थोडीशी टाकली. आणि माझ्याकडे बाजरीचं पीठ होतं, म्हणजे गावी जशी भाजी बनवतात ना तसं. सो मी याच्यामध्ये चण्याची डाळ आणि बाजरीचं पीठ दोघी तव्यावरती फ्राय करून घेतलं आणि फ्राय करून याच्यात टाकलं बस. आणि धन पावडर टाकलेली थोडीशी. तर आता हे सगळं मी मिक्स करते पूर्ण हा मसाला. ह्याच्यामध्ये मी हिरवी मिरची नाही टाकली, कारण हिरव्या मिरचीचा टेस्ट वेगळाच येतो आणि मी दरवेळेस हिरवी मिरची नाही टाकत, टेस्ट वेगळे येते, त्याच्यामुळे मी लाल मिरचीच टाकते. तर मी तुम्हाला दाखवते आता. मी मसाला ग्राइंड करते, त्यानंतर मी तुम्हाला फोडणी देताना टाकते. आणि आपलं आता चिकनच येते सारखं तोंडात चिकन यायला लागलं, कारण चिकन जास्त खाते ना म्हणून. तर मटण पण शिजलेलं आहे चांगलं. आपण 6-7 शिट्ट्या करून घेतल्या आहेत, कारण की मला जे मटण आहे ते एकदम सॉफ्ट लागतं, एकदम तोंडात पिरगळेल असं मटण लागतं. तर मग चला आता आपण करूयात. तुम्हाला मी मसाला करून दाखवते. वाव, बघा भाजी माझी टाकून झालेली आहे. तुम्ही बघू शकता अजून भाजीला उकळी नाही आली आहे, भाजीला उकळी यायची बाकी आहे. आणि खूप सुंदर असा सुगंध येत आहे भाजीचा. आता नवऱ्याची वाट बघते कधी जेवायला येतात आणि जेवते मस्त मस्त मटण सोबत. खूप दिवसानंतर मी त्यांना मटण बनवलं, म्हणजे जसं त्यांचं पोटं दुखत होतं ना तसं त्यांचं मटणाची भाजी, चिकनची भाजी बंद होती. ते आज मला खूप दिवसांनी बोलले की मटण बनव आम्रपाली, तोंडाला टेस्ट नाही राहिली. मी म्हटलं ठीक आहे चला बनवते. आता स्वतःहून तोंडाने बोलतायत म्हटल्यावरती काय बोलणार ना, मग करावं लागतं पूर्ण. मग बनवलं. आता भाजी खूप गरम होत आहे आमच्या इकडे, आभाळ आलेला, आभाळ. काल रात्री गार हवा येत होती, आय थिंक कुठेतरी पाऊस पडला आणि आता पूर्ण आभाळ आले. ऊन नाही आहे, पूर्ण आभाळ आहे. तुम्ही बघू शकता असं घरामध्ये काळोख पडल्यासारखं झालेलं आहे. लाईट चालू आहे तरी पण काळोख दिसतोय घरात. तर सम्राट पण क्लासला गेला आहे. सम्राट, तुम्ही बोला असं घर एवढं शांत शांत कसं हिचं घर शांत शांत, आणि त्याच्यामुळेच माझा ब्लॉग पण झालेला आहे. तो असला की माझा ब्लॉग म्हणजे त्याचं वेगळंच चालतं. मग तो असला ना मम्मी हे काय, मम्मी ते काय, मम्मी असं, मम्मी तसं, मग झालं. पण मग मी भाजी तुम्हाला दाखवू शकले नसते. तो गेला क्लासला, त्याचा आज पण क्लास होता. तर येईल थोड्या वेळाने. मग बोलेल मम्मी मला गरम होते. वरचा रूम आहे ना तर आमच्या रूममध्ये खूप गरम होतो, खूप म्हणजे खूप. तर चला आता बाकीचं जे आहे ते आवरून घेते आणि जेवण करते. मिस्टरांना कॉल करते जेवायला कधी येत आहे, लवकर या, आता राहत नाही आहे. मटणची भाजी झालेली आहे रेडी, लगेच येतील जेवायला. तर चला मग आता आपण भेटू ह्याचप्रमाणे नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत